नमस्कार मैत्रिणींनो, लेफ्ट ओव्हर इडलीपासून आपण आज हा पदार्थ बनवूया। त्याकरता लागणार आहे आपल्याला 2 स्पून सांबार मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे मी इथे, थोडीशी आपण हळद घेऊया आणि त्यानंतर घेऊया आपण इथे चाट मसाला, थोडासा चाट मसाला आहे आणि थोडंसं हे घेतलेलं आहे 1 चमचापेक्षा थोडंसं कमी मी आमचूर पावडर घेतलेला आहे आणि त्यापेक्षा पण कमी हिंग घेतलेला आहे। थोडंसं काळं मीठ घ्यायचं आणि आपल्या रोजच्या वापरीतलं जे मीठ आहे ते पण घ्यायचं आणि हा सगळा मसाला मिक्स करून टाकायचा। आता ह्या ज्या उरलेल्या इडल्या आहेत त्याला आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता। हवा तर तुम्ही असं लांब चिऱ्या ठेवू शकता त्याच्या किंवा अशा चौकोन तुकडे पण करू शकता। आता हे सगळं मी कापून घेते आणि एका साईडला ठेवून द्या। हे मिरची आणि कढीपत्ता होता जो मी तुम्हाला आता दाखवला। तेल घ्यायचं आणि त्यामध्ये छान मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी द्यायची। जिरं नाही टाकलं तरी चालते, फक्त मोहरी पण टाकली तरी चालेल। हिंग टाकायचा थोडासा तेलामध्ये आणि हळद, मिरची आणि कढीपत्ता हे सगळं टाकून झालं की ह्या सगळ्या कापलेल्या इडल्या यामध्ये टाकून छान याला वरती खालती करून असं फ्राय करून घेऊया, म्हणजे ती सर्व फोडणी सगळीकडे लागणार। आणि वरून हा जो आपण मगाशी बनवलेला हा जो मसाला आहे हा सगळ्याचा सगळा यामध्ये टाकून द्यायचा आहे। याला छान असं कोट करून घ्यायचं या इडलींना आणि ही झटपट होणारी रेसिपी आहे। इडली सांबार पण तुम्हाला याच्यासमोर फेल वाटणार। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण एका नवीन रेसिपीसह, पण तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर आपल्याला सांबार बनवायचा जर कंटाळा आला असेल, जर कुठे आपल्याला पिकनिकला जायचं असेल, बाहेर गावी जायचं असेल तरी पण हा पदार्थ तुम्ही बनवू शकता।